भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे काने गुण दोष मना नाने तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चिराचरी
काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा, शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ वाहावाय देव तरी हा सुलभ उपाव। प्रथम पांडुरंगाला नमस्कार करून तसेच श्री संत गजानन महाराज, संत सखाराम महाराज, संत श्रीराम महाराज आदी करून संत वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत करून उपस्थित संपूर्ण टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी, सोबदार, समोर बसलेले भाविक भक्त, हनुमंत यांना नमस्कार करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 6 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला देवाच्या प्राप्तीचा साधा सोपा उपाय सांगतात। अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे इष्ट आहे, तो म्हणजे असा, ही सेवा किम निमित्त सर्वांना माहीतच आहे। अधिक मासा निमित्ताने महाराष्ट्रभर नाही भारतभर आपापल्या गावात काही क्षेत्रामध्ये आयोजक मंडळींनी मोठ्या मोठ्या सप्ताहाचे आयोजन केलेले आहे। त्यापैकी आपल्या या मठामध्ये मठाधिपती गुरुवर्य भानदासजी महाराज यांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम गेले 5 दिवसापासून चालत आहे। आजचे माझ्या वाटेला आलेली ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि या ठिकाणी तुकोबाराच्या गाठ्याचं पारायण चालू आहे। व्यासपीठ चालक हरिभक्त परायण अमोल महाराज गाडगे, हरिभक्त परायण प्रशांत महाराज घोगरे आणि या ठिकाणी गायनाचार्य आमचे जगदीश महाराज, त्यानंतर पवार महाराज आणि मृदंगाचार्य विशाल महाराज, पंचक्रोशीतील गावातील टाळकरी मंडळी, भाविक भक्त आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अभंगावर राहिलेल्या वेळेमध्ये चिंतन करायचं आहे। विठ्ठल विठ्ठल आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान गुरुवर्य तुकाराम बाबाजी यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह आणि अनेक अन्नदाते, अनेक श्रोते मंडळी, अधिकाशी अधिकम फल असं म्हणतात, याला मल मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात, अधिक याप्रमाणे। तर या एका महिन्यामध्ये कुठलंही सत्कर्म केलं तर त्याचं अधिक फल प्राप्त होते। विठ्ठल विठ्ठल जास्त आपली वेळ न घेता अभंगाच्याकडे वळतो। अभंग तुकोबारायचा आणि अभंग उपदेश प्रकरणातील आहे। प्रश्न असा निर्माण होतो, उपदेश कोणी करावा, उपदेश कुणाला करावा, उपदेश का करावा आणि उपदेश कसा करावा। थोडक्यात सांगतो,
उपदेश कोणी करावा? ज्याचा अधिकार असेल त्यानं उपदेश करावा. अधिकार तैसा करू उपदेश, साही वजे त्या सतीची देव, याप्रमाणे. मग अधिकार नसताना जर उपदेश केला तर काय होते? तर त्या ठिकाणी तो उपदेश वाया जातो. विचार करता वाय जाय वेळ किंवा काळ, लटके ते फळ फजितीचे. आता पुढे चला. उपदेश कुणाला करावा? शहाण्या माणसाला करावा, मूर्खाला करू नये. उपदेश का करावा? कुत्र्याला गती, शत्रूला प्रगती, साधू संतांना अधोगती सहन होत नाही, म्हणून उपदेश साधू संत करतात. आणि उपदेश कसा करावा? जसा अधिकार असेल तसा उपदेश करावा. तुकोबारा या भंगातून साधकांना त्यांचा जसा अधिकार आहे तसा त्यांना उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये काही जिज्ञासू साधक बसलेले होते. त्यांनी विचार केला, प्रपंचामध्ये आपलं अर्ध आयुष्य गेलं, पण प्रपंचातून आपल्या हाताला काही लागलं नाही. एक वाक्य बोलतो, प्रपंचातली काडी सुद्धा सोबत नेता येत नाही, परमार्थातली काडी सुद्धा वाया जात नाही. आपण जन्माला आलो, मरेपर्यंत सगळी माया गोळा करतो. येताना सोबत काही आणता येत नाही, नेताना सोबत काही नेता येत नाही, आणि नातेवाईकाला सोबत काही देता येत नाही. तुम्ही फक्त जो इथं परमार्थ करसाल तोच आपल्या सोबत धर्म आणि पुण्य येते. दुसरं आपल्या सोबत काही येत नाही. विठ्ठल विठ्ठल. माय बाप हो, मी काही ज्ञानी म्हणून तुम्हाला उपदेश करण्याकरता आलो नाही. संतांच्या वचनाचं आणि मागवा घेतच तुम्हाला सांगणार आहे. साधू संतांनी सांगून दिलं अनेकांनी की हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. लक्षात ठेवा. ज्या लोकांना आपण म्हणतो चला पंढरपूरला, चला कथेला, चला पारायणाला, ते लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही, मरायला वेळ नाही, काही लोक म्हणतात. पण खरं सांगा देवा, जर आपल्याला यम न्यायला आला तर किती रुपये दिले, किती शेती दिली, किती सोनं दिलं, म्हणजे आपल्याला एक वर्षभर शिल्लक भेटेल? नाही भेटणार. पोलीस लोक आले, तुमचे हात लांब आहेत, तुमच्याकडे पैसा आहे, काहीतरी तुम्ही तळजोड करसाल आणि पोलीस लोक परत पाठवसाल. पण नाही, त्या यमाशी करुणा बाहेर काढते कुठे प्राण्या, ओढाळ सापडे जैशा धान्या, चोर यातना धरी जेतो. याप्रमाणे हरिपाठात दोन पाहुणे आहेत. नेमका आपल्याला कोणाचा पाहुणा व्हायचा? यमाचा पाहुणा प्राणी होय, आणि शांतदेया पाहुणा हरी करी. विठ्ठल विठ्ठल. एकच याच्यातून सांगायचं आहे की प्रपंच सोडू नये. कोणाला सोडायला सांगितलं नाही, पण प्रपंच करता करता भगवंतानं दिवसाचे 12 तास दिले आणि रात्रीचे 12 तास दिले. 24 तासात पैकी 2-4 तास तरी देवधर्माला देत चला. संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकला, आणि असा सप्ताहाच्या निमित्ताने आपण काहीतरी वेळ दिली पाहिजे. नाहीतर धावलो तर या ठिकाणी महाराज म्हणतात, आयुष्य वेचूने कुटुंब पोषिले, आयुष्य वेचूने कुटुंब पोषिले, आयुष्य वेचूने कुटुंब पोषिले, आयुष्य सांग बाबा, आयुष्य वेचूने कुटुंब पोषिले, काय हित केले सांग बापा. माझा मुलगा, माझी पत्नी, लक्षात नातू पंतू, याचाच फक्त विचार केला, बाकी लोकांचा विचार केला नाही. काही हित झालं नाही आपलं. महाराज म्हणतात मी म्हणत नाही. म्हणून ते साधक सावध झाले. अर्ध आयुष्य प्रपंचामध्ये दिलं, हाताला काही लागलं नाही. मग त्यांनी विचार केला, आता आपल्याला तुकोबाराची भेट घ्यायची आहे, देवाची प्राप्ती मरेपर्यंत करायची आहे. ते साधक तुकोबाराकडे आले आणि तुकोबाराचं दर्शन घेतात. श्री संतांची या माथा चरणावरील साष्टांग करी दंडवत. तुकोबारा म्हणत, का हो कसे काय आले? महाराज तुमच्यासारखं कीर्तन आम्ही ऐकलं, आम्ही सावध झालो. सावध झाल्यानंतर आता आम्हाला मात्र देवाच्या प्राप्तीचा साधा सोपा उपाय सांगा. तुकोबारा म्हणतात, ठीक आहे, तुम्ही उशिरा का होईना आले ना माझ्याकडे, मग तुम्हाला मी साधा सोपा उपाय सांगतो. अभंगाचं दुसरं चरण. तुझ
दिला सुलभ उपाव. तुम्हाला देव पाहिजे हो महाराज, साधा सोपा उपाय सांगतो, सांगा महाराज. तुकोबाराय म्हणतात त्यासाठी तुम्हाला मी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तसं करावं लागेल. अभंगाचं पहिलं चरण शुद्ध करून या चित्त. तुकोबारायांनी साधकांना पहिल्या चरणामध्ये गीत गायला सांगितलं, पण गीताचं नाव नाही सांगितलं. आपण अंदाज लावला तर नेमकं गीत कोणतं समजावं? छायागीत म्हणावं का भावगीत म्हणावं का देशाचं गीत म्हणावं? भागवतामध्ये 5 गीत आले. युगल गीत, प्रणय गीत, वेणुगीत, भ्रमर गीत आणि 5वं आहे गोपी गीत. पुराणी श्रेष्ठ भागवतन त्याही माझी उद्धव गीत. अनेक गीत आले. गोपींनी भगवंताला गोपी गीत गाऊन प्राप्त केलं. जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयतयिरा शश्वतदहि दैतदृश्यता दीक्षतामता तोयधृतासव स्वामीजीन्वते. श्रीमद भागवत महापुराण पूर्वार्ध अध्याय 31 त्याच्यामध्ये 19 श्लोक आहेत गोपींनी गायलेले. त्यांनी सुद्धा देवाला प्राप्त करून घेतलं. पण तुकोबारायांना साधकांनी सोपा उपाय विचारला, हा तर कठीण उपाय झाला. देव प्राप्त होतो गोपी गीतानं, पण त्याआधी शिकावं लागेल, न चुकता म्हणावं लागेल. काना मात्रा विलांटी उकार अर्धविराम पूर्णविराम स्वल्प विराम ह्रस्व दीर्घ न चुकता म्हणावं लागेल, तेव्हा देवाची प्राप्ती. इथं सोपा उपाय पाहिजे. मग आता नेमकं एक गीत समजावं कोणतं? इथं गाथापारायण चालू आहे आणि ते गाथापारायण केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की नेमकं तुकोबारायांनी गीत कशाला म्हटलं. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात गीत सापडलं. रामकृष्ण हरी याला तुकोबारायांनी गीत घेतलं. सुकेशे ओ ब्रह्मानंदा, सुकेशे ओ ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा,
सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. गायन समजलं. एक गाऊ आम्ही विठोबाची नाम आणि का पेकाम नाही आता. तुकोबाराय म्हणतात, गाशी तरी एक विठ्ठलची गाई, नाहीतरी ठाई राही उगा. राम कृष्ण हरी या मंत्राला तुकोबारांनी या भंगात गीत म्हटलं, गीत सापडलं. पण तुकोबारा गा म्हणतात. आणि गाण्यासाठी जगदीश महाराज आणि पवार महाराज यांच्यासारखा तालस्वर पाहिजे. गायनाचे राग शिकता येतात, पण गळा आणि अंगातला ताल तो त्यांच्याकडेच पाहिजे. मृदंगाचे हजारो बोल शिकता येतात, पण महाराजांना विचारा, ताल अंगात पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे इच्छा असून सुद्धा माणूस गायन करू शकत नाही. आम्ही आळंदीला 4 वर्ष शिकायला, व्याकरण 20 वर्ष शिकले निकम बाबा काशीला, पण त्यांना आयुष्यभर गायन करता आलं नाही. मात्र त्यांनी आयुष्यभर प्रॅक्टिस केली, पण गायन करता आलं नाही. मला हे सांगायचं आहे, ही सुद्धा ईश्वराची देण आहे. मग महाराज तुम्ही गा म्हणता, प्रत्येकाला तालस्वर नसते, मग कसं काय गायन शक्य आहे? तर तुकोबाराय म्हणतात, नय जरी तुझं मधुर उत्तरे, दिधला सुस्वर नाही देवी, नाही तया विना भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. ताल स्वर रागरागिने हे माणसासाठी पाहिजेत, देवासाठी काही नाही पाहिजे. लक्षात. राग कला नाही जानत तुका. विठ्ठल विठ्ठल. गिरिधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. याप्रमाणे म्हणून पण महाराज, मग ज्यांना ताल आहे, स्वर आहे, ज्यांनी रागरागिनी शिकले, ज्यांनी पूर्ण आयुष्य गायनासाठी दिलं, त्यांनी काय करावं? महाराज म्हणतात, लावणी मृदंग, लावणी त्यांनी काय करावं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. म्हणजे या ठिकाणी भावे गावे गीत, रामकृष्ण हरी गीत पण तुम्ही गायन करा, पण त्याच्या आधी भावे म्हणतात. देवाकारणे भाव तस्मात न लगे. याप्रमाणे भावे गावे गीत, भाव बळे आकळे इरविना कळे करतळी आवळे तैसा हरी. भावेन भक्ती भक्तवेन मुक्ती बळविने शक्ती बोलू नये. याप्रमाणे देवाला भाव अतिशय महत्वाचा आहे. भाव श्रद्धा विश्वास प्रेम हे असल्याशिवाय प्रपंचन परमार्थ चांगला होत नाही. समानार्थी शब्द थोडेफार धरा. प्रपंचामध्ये लग्न होता बरोबर मरेपर्यंत पत्नीचा पतीवर आणि पतीचा पतीवर भाव श्रद्धा विश्वास असल्याशिवाय प्रपंच टिकत नाही. ज्या दिवशी पत्नी पतीवर आणि पती पत्नीवर संशय घेईल, शंका घेईल, त्या दिवशी प्रपंचातलं सुख संपलं. आणि संशयावरून काही लोकांचं जीवन बर्बाद केलं. परमार्थात पाऊल टाकता बरोबर विश्वास असेल तर बरं, भाव असेल तर बरं. मग निश्चिम भाव उल्लासी मज अर्पवयाचे निमिषे. याप्रमाणे भाव अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, काही लोक गायनही करतील, पण त्याच्या पाठीमागे भाव नसेल तर उपयोगाचा होणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. म्हणून भावे गावे गीत. पुन्हा म्हणतात शुद्ध करून या चित्त. हे चित्त फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार मल विक्षेप आवरण ईर्ष्या आळस
आणि जोपर्यंत आपण हे खाली करत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे, याप्रमाणे. म्हणून नाही निर्मळ जीवन काय करील साभन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. तुकोबाराने देव घेतला डोक्यावर आणि तुकोबारा गावागावात फिरले आणि तुकोबारा म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. कोणी आयताला घर पुसोनी. तुकोबराने देव डोक्यावर घेतला आणि तुकोबरा लोकांना म्हणतात देव घ्या देव. पण लोकांनी उत्तर काय दिलं, देव न लगे, देव न लगे. का? साठवणी चिरधले जागी. तुकोबारा ज्या जागेवर देवाला ठेवायचा आहे ती जागा आधीच भरलेली आहे, केर कसरा. आता आम्ही देवाला ठेवू शकत नाही. ज्या कामय वहा राम नाही आणि ज्या रामय वहा काम नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा, की भ्रांताशी कामू विषयावरी. हे घल खाली करावं लागेल तेव्हा इथं देवाची प्राप्ती. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबारा देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. काय काय करावं लागेल. राम कृष्ण हरी हे गीत गावं लागेल पण भावानं, आणि ते भावानं गायल्यानंतर हळूहळू हे चित्त शुद्ध करावं लागेल. वरपंगी काही काही लोक फार स्वच्छ दिसतात, साबणाने कपडे धुता येतात, साबणाने शरीर धुता येते, पण असं साबण नाही की त्या साबणानं आपल्या मनातलं सगळं धुता येईल. लक्षात नाही धुता येत. बघा तुम्ही, कधी कधी पांढऱ्या कपड्यातल्या माणसाचे विचार घाण असू शकतात आणि कधी कधी घाण कपडे बाहेरून आहेत पण आतून स्वच्छ मन असू शकते. माणसाची परीक्षा कपड्यावर करू नका. लक्षात. माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले पूर्वजे निमेचे, याप्रमाणे त्याचं अंतकरण कसं आहे हे बोलण्यावरून समजते. विठाला विठाला आणि तुम्ही किती स्वच्छ राहता, तुम्ही किती दिसायला सुंदर आहे, याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही, ते माणसाला घेणं देणं आहे. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुल मिष्यन्ते मिष्टान्न मितरे जना. पण देवाला तसं घेणं देणं नाही. शूर्पणखा दिसायला सुंदर पण मनातली कृती चांगली नाही. देव आकृती पाहत नाही, देव कृती पाहतो. नाक आणि कान कापायला सांगितलं पण त्याच रामायणामध्ये शबरी माता वरून दिसायला सुंदर नाही, म्हणजे तिची आकृती चांगली नाही. पण शबरी मातेनं भिल्ल जातीची असून देवाच्या भक्तीसाठी पूर्ण तारुण्य खर्च घातलं, देवाची आयुष्यभर वाट पाहिली, तेव्हा तिची आकृतीने कृती चांगली पाहून देव तिच्या आश्रमात जाऊन तिला मुक्त करतात.
पुतना मावशी दिसायला सुंदर आहे, आकृती चांगली आहे, पण पुतना मावशी भगवंताला विष घेऊन मारायला आली होती. वयाच्या 6व्या दिवशी भगवंताने तिला मारून टाकलं. पण त्याच भागवतामध्ये, त्याच महाभारतामध्ये कुब्जा दासी 3 ठिकाणी वाकडी होती. शरीरानं वाकला देवाला चालते, मनानं वाकला चालत नाही. परंतु तिनं भगवंताच्या गालाला चंदन लावलं, उटी लावलं. स्वभाव फार सुंदर होता, आकृती चांगली नव्हती पण कृती चांगली होती. भगवंतानं तिच्या पायावर पाय देऊन तिची हनवटी धरली आणि तिला सरळ केलं. तो का म्हणे, कुब्जा दासी रूपरासी न कळा. लक्षात ठेवा, शरीर आपल्या हातात नाही सुंदर बनवणं, पण स्वभाव सुंदर बनवणं आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. जन्मता कोणी चांगलं नाही, जन्मता कोणी वाईट नाही. संगतीनं मनुष्य घडतो, संगतीनं मनुष्य बिघडतो. अर्ध आयुष्य गेलं जाऊ द्या, पण आता अर्ध आयुष्य सुधरा. लक्षात ठेवा, जसं लोणचं उन्हाळ्यामध्ये महिला मंडळी घालतात, आता पाणी पडल्यानंतर. कच्चा आंबा प्रत्येकाला आवडत नाही, तो आंबट आहे म्हणून, पण तो कच्चा आंबा सर्वांनी आवडीनं खावा. म्हाताऱ्या माणसांनी, लहान मुलांनी, मधल्या तरुण लोकांनी. तर तो आंबा कापून त्याच्या काही माल मसाला टाकून ते मुरलं पाहिजे लोणचं. मुरलेलं लोणचं मनुष्य जेवणामध्ये मागत असतो, तसं माणसानं मुरलं पाहिजे. काही काही लोणचे सळतात पण मुरत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. किती भागवत ऐकले, किती कीर्तन ऐकले, लक्षात, किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या म्हणजे आपले वाईट कामं सुटतील. बोला, लोणच्यानं मुरलं पाहिजे, मला हे सांगायचं आहे. एवढा मोठा खटाटोप प्रत्येक गावातले लोक करतात सप्तासाठी. कार्यकर्त्यांचं कथा कीर्तन ऐकणं होत नसते, आयोजकाला रात्री झोप नसते, त्यांना वर्षभर सप्ताह डोक्यात ठेवावा लागतो. कोणाची पंगत, कोणाचं काय, कोणाचं काय. कशासाठी आहे हे? या सप्ताहाच्या माध्यमातून गावातले 4 असे नवीन टाळकरी बनले पाहिजे, तर या सप्ताहातला 1 आणि 1 रुपया उपयोगाला आला. 4 माळकरी बनले पाहिजे, 4 पंढरपूरचे लोक वाढले पाहिजे वारकरी, 4 लोकांनी व्यसन सोडले पाहिजे, 4 लोकांनी वाईट काम सोडून चांगलं काम स्वीकारलं पाहिजे, तर सप्त्याचं फलित. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं होतं, देव कृती पाहत नाही, म्हणजे देव आकृती पाहत नाही, देव कृती पाहतो. म्हणून तो कोबाराय म्हणतात, त्या देवाची प्राप्ती करायची. तुम्ही दिसायला कशी असा, पण तुमची स्वभाव बदला, तुमची कृती बदला, मग देवाची तुम्हाला प्राप्ती. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, नंतर तुझं व्हावाय देव, तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय सांगितला. साधक म्हणतात, महाराज आम्ही हे सगळं केलं तरी देवाची प्राप्ती झाली नाही, तर तुकोबाराय म्हणतात, त्याचं वर्म मला माहित आहे. तुका म्हणे, त्यांचे कळले आम्हा वर्म, म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, कर्म धर्म नाशी तुका म्हणे, त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, ताळ दिंडे हाती घेऊन नाचा. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. देवावर भाव ठेवा. हे तुकोबाराला वर्म माहित आहे. आणि वर्म माहित असलं तर कठीण गोष्ट सोपी होते. दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये 10-12 काही साहेब लोक आले होते, त्याच्यात काही इंजिनियर होते. जुना काळ होता, त्यांचं सगळं एका गावातलं कार्य झालं, पण त्यांना शेवटची कृती करायची होती. असं पोकळ एक नळकांडी होती 15 फुटाची. इकडून धागा टाकायचा होता, इकडून काढायचा होता. तेव्हा काही साधन नव्हतं. दिवसभर ते लोकांनी प्रयत्न केले पण शक्य झालं नाही. तो धागा आतमध्ये जायचा, बाहेर निघतच नव्हता. शेवटी दमले पाणी वगैरे पिऊन थांबले. संध्याकाळ झाली आणि काही मुलं ढोरं चारून आले, गुरं चारून आले. त्याच्यामध्ये एक मुलगा होता हुशार, तो गेला तिथपर्यंत. का हो साहेब, का बसले? ते साहेब रागावले, तुला जमते का हे? दिवस झाला आमचा, आम्हाला शक्य झालं नाही, तू काय विचारतो, जा घरी. तो म्हटला, सांगून तर बघा. एक जण म्हणतो, सांगा सांगा. तो साहेब राग सांगतो, हे बघ 12 फुटाची ही नळकांडी आहे, नळ आहे, नळी आहे एवढी मोठी, याच्यातून धागा टाका, इकडून काढायचा आहे. तो म्हटला, एवढीच गोष्ट तुला शक्य आहे का? तो म्हटला, हो. त्याला वर्म माहित होतं. आता जुन्या लोकांना समजेल, कळव्याची गुळ, आमच्या भागात त्याला कळव्याचा गुळ म्हणतात, बरोबर.
त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये उंदीर असतात म्हणून. ते मुलगा लगेच गेलं 10-15 पेंड्या बाजूने सारल्या. त्याच्यामध्ये नेमकं काही जन्माला आले 2-3 पिलं होते उंदरा. त्याने पकडलं, त्याच्या शेपटावर धागा बांधला, इकडून सोडलं, ते इकडून धागा घेऊन बाहेर पडलं. विठ्ठला विठ्ठला कशा करता सांगितलं. कठीण गोष्ट सोपी झाली. लक्षात ठेवा. नृत्य बाबा वक्ते याच्यावर 2 उदाहरणं सांगायचे की वर्म हाताला आलं तर कठीण गोष्ट सोपी होते. त्यांनी महाभारतातली सांगितली, मी वाचनीला ऐकली नाही पण त्यांच्या मुखातून ऐकली. ते म्हणायचे हा दुर्योधन नेहमीसाठी विदुर काका हे दासीपासून जन्माला आले तर या दासीपुत्र विदुर काका असे म्हणायचे. काय म्हणायचे बोला. सभा भरायची अशी, दुर्योधन बसला, मोठ्यानं म्हणायचं या दासीपुत्र विदुर काका. त्यांचा अपमान व्हायचा. वर्म दिलं भगवंतानं त्यांच्या हातात. विदुर काका आता तुम्हाला त्यानं असं म्हटलं या दासीपुत्र विदुर काका की तुम्ही म्हणायचं आलो गाढवाच्या पोरा. लक्षात. ते सांगायला मला वेळ नाही. मला वर्म त्यांनी दिलं तिथं म्हणून म्हणणं बंद झालं. द्रौपदी मातेला सुद्धा दुर्योधन म्हणायचा, त्रास द्यायचा. लक्षात. वर्म दिलं भगवंतानं. वर्म हाताला आलं की कठीण गोष्ट सोपी. साधी 2-3 उदाहरणं सांगतो. पुरणाची पोळी करण्याचं वर्म आहे. कणकीत पुरण का पुरणात कणिक. वर्म सुकलं तर काय होईल. सुकली या वर्म फिरा पडे. अभ्यास करण्याचं वर्म आहे. 10वीतली मुलं 3 महिने आधी परीक्षेचा अभ्यास करतात, चांगल्या मार्काने पास होतात. काही काही मुलाच्या हातात वर्म नाही. दिवसभर 12 महिने अभ्यास करतात तरी चांगले टक्केवारी भेटत नाही. वर्मच ते प्रत्येक गोष्टीचं. कीर्तन हे कला आहे, याचंही वर्म आहे. नुसतं अभ्यास करून जमत नाही. हे कला आहे. कोणाला कसं म्हणतात ते, कोणाला कसं म्हणतात ते. ज्याला वर्म हाताला लागलं तो सक्सेस होतो. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात चिंता करू नका. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे केलं तसं वर्म मला माहित आहे, निश्चित तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि असं म्हणता बरोबर मग साधक समाधान झालं. पण ते म्हणतात महाराज आणखीन सांगा ना 2-4 गोष्टी, काय काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती होईल. तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला आतापर्यंत काय काय करा हे सांगितलं, पण 3ऱ्या चरणात काय करू नका म्हणजे देवाची प्राप्ती होईल. ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात कानी गुण दोष मना नाणे. तुकोबारायांनी पहिल्या चरणात काय काय करा हे सांगितलं, पण आता काय करू ना हे सांगतात. दवाखान्यामध्ये आपण गेल्यानंतर डॉक्टर साहेब लगेच गोळ्या इंजेक्शन देत नाहीत. आधी विचारतात काल काय जेवले होते, बरोबर, त्याच्या आधी कोणाकडे गेले होते का, ऑपरेशन झालं का, शुगर आहे का, बीपी आहे का, चौकशी करतात, नंतर देतात. आणि नंतर मग पथ्य आणि कुपथ्य सांगतात. तसं तुकोबाराय म्हणतात पथ्ये नाम विठोबाचे अधिक वाचन शिवी. आतापर्यंत काय करावं हे सांगितलं, आता काय करू नका. अनेकांचे कानी, दुसऱ्याचे गुणही पाहू नका, दोषही पाहू नका. का हो,
तुकोबाराय म्हणतात कासया गुणदोष पाहू आणि कांची मज काय त्यांची उणे असे. मनुष्यानं दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये आयुष्य घालवू नये. दुसऱ्याचे दोष पाहण्याचा अधिकार त्याला असा ज्याच्याकडे एकही दोष नाही. पण लक्षात घ्या, आपला अधिकार दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यातले दोष काढण्यामध्ये वेळ दिला पाहिजे. आपल्यात काय कमी आहेत काय? सर्वात मोठा दोष आहे आपल्याकडे आळस नावाचा. हा आळस माणसाला प्रपंचन परमार्थ चांगला करू देत नाही. अलीकडे दुःखाची गोष्ट अशी आहे की माणसं आळशी खूप झाले. जुन्या काळातले लोक किती उशिरा झोपले तर सकाळी उठायचे. आता सकाळी माणसं उठत नाहीत. तुकोबाराय म्हणतात धिगजीने आळस निद्रा जया फार अमित आहार अघोरिया. तुकोबारा धिक्कार करतात आळशी माणसाचा. याप्रमाणे माणसाच्या अंगामध्ये भरपूर दोष असताना दुसऱ्याचे दोष पाहून आपल्याकडे दोष वाढवून घेऊ नये. त्याच्यापेक्षा अर्धा वेळ जर आपल्याला दिला तुम्ही त्यातले दोष आपण अंगातले काढले तर लवकर आपला उद्धार होईल. पण आपण तसं करत नाही. हा असा तो तसा तो तसा, पण आपण कशाचा विचार करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात अनेकांचे कानी दुसऱ्याचे दोष कानावर घेऊ नका. बुरा मत देखो बुरा मत सुनून बुरा मत बोलो. महाराज म्हणतात येती निंदका पाशी अशेषे पापे निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की. सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाई. भगत की निंदा भगत करे सो वही नरक में गया. निंदा मत करना किसी की. मराठी मध्ये म्हणाय निंदकाचे घर असावे शेजारी. विनाकारण आपण पाप करून घेतो. एखादी बाई सगळ्या गावातून फिरवून येते, आपल्या घरी बसते, आपल्या घरचा चहा घेते, सगळ्या गावातल्या निंदा आपल्या घरी सांगते. आपल्याला बरं वाटते सगळ्या घरातल्या गावातल्या बातम्या आपल्याकडे आल्या. हे जरी बरोबर असलं तरी आपल्याला हे समजत नाही सगळ्या गावातल्या निंदा आपल्या घरी, तर आपल्या निंदा कुठे गेल्या लक्षात तीच बे सगळ्या गावात सांगते. म्हणून विनाकारण पुण्य तर होतच नाही आपल्या हातून. एखाद्या माणसाने जर म्हटलं की आम्ही कोणाचं काहीच केलं नाही, पापच नाही केलं महाराज, तरी ज्ञानोबाराय म्हणतात नामासी विनमुखो तो नर पापिया. ज्यानं नामस्मरण केलं नाही तो पापीच आहे. मग पुण्य तर होतच नाही, विनाकारण पाप कशाला करून घेता. म्हणून दुसऱ्याच्या निंदा ऐकू नये, निंदा करू नये. पाप करणारा, पापाला अनुमोदन देणारा, पापाच्या गोष्टी कानानं ऐकणारा आणि पापी माणसाची संगत करणारा अर्धा पापाचा वाटेकरी होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात अनेकांचे काने गुण दोष म्हणा नाणे. महाराज दुसऱ्याचे दोष पाहू नका हे पटलं आम्हाला, पण तुम्ही म्हणता गुणही पाहू नका. हे कसं काय? उदाहरण सांगतो. एवढे मोठे लोक या ठिकाणी बसलेले आहेत, पण मी कीर्तन होईपर्यंत एकाच माणसाचं नाव घेतलं वारंवार. तर मराठीमध्ये म्हणा एका म्हणता भले तुझे सहजची निंदिली. एकाच माणसाचं नाव घेतलं तर बाकी लोकांना राग येईल आणि त्यांची निंदा केल्याचा दोष घडेल. म्हणून या ठिकाणी कोणाचे गुणही पाहू नका आणि कोणाचे दोषही पाहू नका. ठीक आहे महाराज, मग आणखीन काय असेल तर सांगा. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला आणखीन देवाच्या प्राप्तीचा सोपा उपाय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतो. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा
लगना करी संतांच्या चरणा. देवाच्या प्राप्तीचा सोपा उपाय आहे. हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. संत दर्शनी हा लाभन पद्मनाभ जोडला. मग काय केलं पाहिजे? संताच्या पाया पडलं की आपोआप देवाची प्राप्ती. आणि नाही संताच्या पाया पडलं गेलं तरी आपण आपल्यापेक्षा वयानं जे लोक आहेत त्यांच्या जरी पाया पडलं तरी आपला फायदा आहे. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आपल्यापेक्षा वयानं जे जे लोक मोठे आहेत त्यांच्याही माणसांना पाया पडलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये नम्रता शिकवली. आपण दररोज म्हणतो तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांची, असं म्हणता बरोबर सगळे मोठे मोठे लोक खाली वागतात. शेजारी आपल्यापेक्षा लहान आहे, बाई आहे, माणूस आहे, शत्रू आहे का मित्र आहे काही बघावं लागत नाही, एकमेकाच्या पाया पडावं लागते. ही नम्रता शिकवली. पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आणि जे माणसं आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या पाया पडत नाहीत ताट चालतात ती जिवंत असून मेल्यासारखी आहेत. झुकता वही है जिसमें जान है अकल तो मुर्दे की पहचान है. लक्षात ठेवा. म्हणून माणसानं वाकलं पाहिजे, झुकलं पाहिजे, अतिशय महत्वाचं आहे. तात्पर्य सांगायचं एवढं, महाराज तुम्ही सांगितलं दुसऱ्याच्या पाया पडल्यानं आयुष्य वाढते, काही सांगता का? काही सांगत नाही. उदाहरण सांगतो. मृकुंड नावाचे ऋषी, त्यांना मार्कंडे नावाचा मुलगा झाला. तो झाला 5 वर्षाचा. त्यांनी भविष्य पाहिलं तर त्यांना सांगितलं तुमचा मुलगा कमी दिवसाचा सोबती आहे, मरणार आहे लगेच. बाप आहे शेवटी. उपाय पाहला, उपाय सापडला आणि त्यांनी सांगितलं मार्कंडेय तुला अनेक दिवस जिवंत राहायचं असेल तर मी सांगतो तसं कर. तुझ्यापेक्षा वयानं जे जे मोठे लोक भेटतील त्यांच्या पायापड आशीर्वाद घे. वडिलाची आज्ञा श्री सावंत मानली आणि जे जे लोक आले त्यांच्या पाया पडत होता. अनेकांचे आशीर्वाद घेता घेता एक दिवस सप्त ऋषी आले. कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्र गौतमा जमदग्निर्वशिष्ठस्य सप्तैति ऋषया स्मृताः. ऋषी पंचमीला आपल्याला एवढंच माहित आहे की संत गजानन महाराजांनी समाधी घेतली, पण त्याच्याही आधीचं महत्व आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषीचं पूजन झालं पाहिजे आणि 7 ऋषीचं नाव घेतलं गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी असे सप्त ऋषी आले. सांगितलं होतं वडिलांना दर्शन घ्यायचं. पटपट 7 जणांचं दर्शन घेतलं मार्कंडेयानं आणि त्यांनी भावनेच्या भरामध्ये आयुष्यमान भव म्हणून टाकलं. आयुष्यमान भव म्हणता बरोबर त्यांच्या लक्षात आलं ज्यांना आयुष्यमान भव म्हटलं ते लवकर मरणार आहे. आता आपण संत ऋषी आपण खोटं बोलत नाही, कोणाला खोटं बोलू देत नाही. आता आपल्या हातून खोटं बोलल्या गेलं, नेमकं काय करावं आता? त्यांनी धरलं हाताला आणि ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. सत्य लोकात ब्रह्मदेव दिसता बरोबर मार्कंडे पाया पडला आणि ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात आयुष्यमान भव. सप्तऋषी म्हणाले आमची चूक दुरुस्त झाली नाही आणि तुम्ही चूक करून बसले. आम्हीच तुमच्याकडे विचारायला आलो होतो. काय बोला? अहो ज्याला तुम्ही आम्ही आयुष्यमान भव म्हटलं हे किती दिवसात मरणार आहे बघा ना आयुष्याचं. ब्रह्मदेव हसले. ब्रह्मदेव म्हणतात बरोबर आहे ते कमी दिवसात मरणार होतं, पण त्यानं अनेक म्हाताऱ्या माणसाचं वडीलधाऱ्या माणसाचं दर्शन घेतलं. तुमचं दर्शन घेतलं, माझं दर्शन घेतलं, जीवाचं संताचं देवाचं दर्शन घेतल्यामुळे त्याचं आयुष्य वाढलं. आता तो अनेक कल्प जिवंत राहणार आहे. दर्शन घेण्याचा फायदा. विठ्ठल विठ्ठल. हेही पटत नशील थोडक्यात सांगतो. म्हाताऱ्या माणसाच्या मुलं नातवंड पाया पडले. म्हाताऱ्या माणसाला आयुष्यमान भव जरी म्हणता आलं नाही तरी म्हातारे माणसं म्हणतात म्हातारा होशील म्हणजे लवकर मरशील नाही, म्हणजे आयुष्य वाढलं की नाही. बोला. दुसरं यश संपादन यश मिळते माणसाला. कसं काय? उद्या इंग्लिशचा पेपर आहे. 10वी 12वीची मुलं एरवी कोणाच्या पाया पडणार नाहीत, साधू संतांना मानणार नाहीत, पण उद्या इंग्लिशचा पेपर चांगला गेला पाहिजे. अनोळखी माणसाचे पाया पडतात. काकाजी दर्शन घेतो, आशीर्वाद द्या. का रे बाबा तुझे काही परिचय नाही काही नाही, उद्या इंग्लिशचा पेपर आहे चांगला गेला पाहिजे. 12 महिने त्यानंच अभ्यास केला. 3 तास पेपर त्यालाच लिहायचा आहे, त्याला लिहिताही येते, पण त्याला माहित आहे आत्मविश्वास हा दुसऱ्याचा आशीर्वाद घेतल्यानं प्राप्त होईल तर मला नसतील ते प्रश्न आठवतील. आत्मविश्वास गमावून बसला, किती अभ्यास केला
तरी वेळही पुरत नाही आणि वेळेवर आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये विजय प्राप्त झाला पाहिजे यासाठी नमस्कार फार महत्वाचा आहे. मोठं उदाहरण सांगतो. नमस्कार केल्याचा फायदा विजय कसा मिळते. 5 पांडव आणि इकडे कौरव, 11 अक्षी सैन्य कौरवांचं, 7 अक्षुनी पांडवांचं. पण 5ही पांडवांना विजय प्राप्त करायचा होता. युद्ध व्हायच्या अगोदर 5ही पांडव रथाच्या खाली उतरले, आपल्या पायातल्या पादुका बाजूने सारल्या. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5ही पांडव कौरव पक्षात गेले. कौरवांना असं वाटलं हारले वाटते आपलं सैन्य पाहून, घाबरले वाटते. पण नाही, धर्मराज गेले पितामह भीष्माचार्याकडे पाया पडतात 5ही पांडव. पाया पडता बरोबर 5ही पांडव म्हणतात, पितामह तुम्ही आमचे आजोबा, तुमच्याकडची सगळी विद्या मंत्र तंत्र आम्हाला दिले, ते फलित झाले पाहिजे, आम्हाला आठवले पाहिजे, आम्हाला विजय मिळावा, आशीर्वाद द्या. भीष्माचार्य म्हणतात मी इच्छामरणी, माझ्या वडिलाचं नाव शंतनू, त्यांनी मला इच्छामरणाचं वरदान दिलं, मी तुमच्या हाताने मरणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही नमस्कार केल्यामुळे माझं मन जिंकलं, आता जोपर्यंत मी मरणार नाही तोपर्यंत मी जिंकू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला माझ्या मरणाचं वर्म सांगतो. मी किती पराक्रमी पुरुषावर बाण टाकू शकतो, पण स्त्री दिसली तर मी बाण टाकणार नाही. माझ्या समोर जर तुम्ही स्त्री आणली तर मी बाण टाकणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही, तेव्हा तुम्ही मला मारू शकता. विठ्ठल 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 विठ्ठल. भीष्माचार्यांनी मरणाचं वर्म दिलं, म्हणून शिखंडी तिची पुढे आणला. जो आधी मुलगी होता नंतर तो पुरुष झाला, पण ते मुलगीच मानत होते. बाण मारले नाही, अर्जुन वर्मात बाण मारले, मरणाचं वर्म देऊन टाकलं. द्रोणाचार्याकडे गेले, गुरुजी नमस्कार, तुम्ही आम्हाला विद्या शिकवली, ती आठवली पाहिजे, आम्ही विजय प्राप्त करू शकलो पाहिजे, आशीर्वाद द्या. द्रोणाचार्य म्हणतात मी तुमचा गुरुजी, तुम्ही माझे शिष्य, आणि गुरुजीला तुम्ही मारू शकणार नाही, पण आशीर्वाद घेतल्यामुळे मी माझ्या कानावर जर तुम्ही दुःखाची वार्ता सांगितली, हातात शस्त्र घेणार नाही, तुम्ही मला मारू शकता. अश्वत्थामा हताहा नरवा कुंजरो. अश्वत्थाम्यावर खूप प्रेम होतं आणि बातमी फैलून दिली हत्तीला मारू, आणि त्याच टायमामध्ये त्यांनी हातात शस्त्र घेतलं नाही, नंतर मारलं गेलं. कृपाचार्याला सुद्धा म्हणतात आशीर्वाद द्या. आता महाराज कृपाचार्य कसे मरतील? 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश बिभीषणः. कृपा म्हणजे कृपाचार्य, परशुरामश्च सप्त ते चिरंजीविनः. 7 लोक चिरंजीव आहेत. मग कृपाचार्य काय आशीर्वाद देतात? लोकांचं लक्ष तिकडे लागलं. कृपाचार्य म्हणतात मी चिरंजीव आहे, दोघांनी मरणाचं वर्म सांगितलं, हे मरू शकतात, मी मरू शकत नाही, पण तुमच्या अंगावर बाण टाकता टाकता विजय पांडवांचा हो असा तुम्हाला आशीर्वाद देत राहील, तर तुमचा विजय प्राप्त तुम्हाला. आणि 4 पांडवांचे शल्य मामा होते, पण तिकडच्या पक्षाने गेले होते. 5ही पांडव म्हणतात मामा तुम्ही तर आमचे मामा आहे, तुम्ही इकडे यायला पाहिजे होतं. शल्य मामा म्हणतात बरोबर आहे, माझं सैन्य घेऊन तुमच्याकडे आलो होतो, पण दुर्धनानं कपट केलं, माझ्या सैन्याची सेवा केली, आम्हाला भोजन दिलं, म्हणून आम्हाला त्याच्या अन्नाला जागावं लागलं. पण चिंता करू नका, 1 नंबर सेनापती भगवान कृष्ण आणि 2 नंबर सारथी. 1 नंबर सारथी भगवान कृष्ण आणि 2रा नंबर माझा लागतो. जेव्हा कर्ण युद्धामध्ये सहभागी होईल तेव्हा त्याला माझी गरज पडेल, आणि तुम्हाला सर्वात भारी फक्त कर्णच आहे. त्या कर्णाचं मी खच्चीकरण करेल, आणि खच्चीकरण करणे म्हणजे तुमच्या विजयाला त्या ठिकाणी वाट मोकळी होईल. तुम्हाला प्रश्न विचारतो, कोरोनाच्या कालावधीमध्ये खरंच सांगा, जास्तीत जास्त लोक कोरोना होऊन मेले का हिम्मत हारलेले माणसं मेले? बोला. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा देवा, तुम्ही शरीरानं किती धष्टपुष्ट आहे, तुमचं वजन किती आहे, तब्येत किती आहे, काही कामाचं नाही. वेळेवर तुमचं मन तुम्हाला किती साथ देते हे महत्वाचं आहे. तयारी ते दृढ मन करे साधाया कारण. हिम्मतदार माणसं होती, त्यांना कोरोना झाला, लोक म्हणतात मरतात आता 2 दिवसानं, पण ते मरणाच्या ताब्यातून वापस आले. ज्यांना काही झालं नाही ते धाक मरण पावले. तसं मला सांगायचं आहे, शल्य म्हणू लागले मामा त्या कर्णाचं मी खच्चीकरण करेल मनाचं. माणूस मनानं खचला की तो उभा राहू शकत नाही, म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्षत्वा बंधन सुख समाधान इच्छाती
पाची पांडवांनी चौघाचा नमस्कार केला आणि एवढा मोठा युद्धामध्ये विजय मिळवला. म्हणून नमस्कार साधी गोष्ट नाही देवा, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या माणसाचं दर्शन घेणे आणि संताचं दर्शन घेणे म्हणजे देवाची प्राप्ती करून घेणे. मस्तक ठेंगणा आणि करी संतांच्या चरणा विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला. भागवत सांगतो आपण, त्याच्यामध्ये गजेंद्राचे पाय नखरानं पकडले आणि देवाची प्राप्ती होईपर्यंत सोडले नाही. म्हणून या ठिकाणी देवाची प्राप्ती झाली. ठीक आहे महाराज, आम्ही सुद्धा संतात दर्शन घेऊ, देवाची प्राप्ती करून घेऊ. आणखीन उपाय सांगा. तुकोबाराय म्हणतात, बोलत असताना कसं बोललं पाहिजे. अभंगाचं 5वं चरण. वचन जेणे राहे समाधान. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही बोलत असताना कसं बोललं पाहिजे. वेचिते वचन, शब्दाचा वेस करताना, मुखाच्या बाहेर शब्द टाकताना दुसऱ्याचं मन दुखू नये. कारण खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. माणसांना बोलताना खरं बोलावं, माणसांना बोलताना विचार करून बोलावं आणि माणसांना बोलताना कोणाचं मन दुखलं पाहिजे नाही असं बोललं पाहिजे. तैसे साच आणि मवाळ मितल्या निरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे कसं बोलू नये. आटोवे गोविंदानो आशा शंका प्रतारणो, हे संन्यासिले अवगुण जया वाचा. विरुद्धवाद बळू प्राणिताप ढाळू, उपासक छळू वर्म स्पर्शू. याप्रमाणे बोलण्याचे हे प्रकार ज्ञानोबाराय सांगतात. असं बोलू नये. आता विकारात्मक बोलणं, विचारात्मक बोलणं, सहज बोलणं. विकारात्मक बोलणं कोणाकडाचं. महाभारतामध्ये आंधळ्याची मुलं आंधळी असं द्रौपदी मातेनं म्हटलं. तिथून पुढे महाभारत घडलं. आणि पंचवटीमध्ये सीता माता लक्ष्मणाला अपशब्दांना बोलतात. हे झालं विकारात्मक बोलणं. पैठणच्या म्हणजे नेवाशाच्या खांबाला टेकून ज्ञानोबाराय, नृत्यना, सोपान काका, मुक्ताबाई चारी भावंड बसले. आणि बसल्यानंतर मुक्ताबाई म्हणतात, दादा एखादी गोष्ट सांगा. तर ज्ञानोबाराय सहज बोलले, रिकामे तोंड करू गेले बडबड की गीतायशे गोडा तोडले. 700 श्लोकावर त्यांनी 9033 ओव्या सांगितल्या. संताचं बोलणं सहज आहे. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश.
उपदेश करुणे सायास शिकविती. संत सहज बोलतात, जगाचं हित झालं. तुमच्या आमच्या बोलण्यातून वाद होतात. आणि म्हणून या ठिकाणी बोलत असताना एक प्रक्रिया सांगतो. घटना घडल्याच्या अगोदर केला जातो त्याला विचार म्हणतात, आणि घटना घडल्यानंतर करावाच लागतो त्याला पश्चाताप म्हणतात. 3 गोष्टी एकदा गेल्या हातातून वापस येत नाहीत. धनुष्यातून बाण, शरीरातून प्राण आणि मुखातून शब्द बाहेर पडला, बरोबर पडो का चुकीचा पडो, वापस येत नाही. चुकीचं बोललो, माफी मागता येते, सॉरी म्हणता येते, पण शब्द वापस येत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, मारण्याचे घाव बुजतात पण बोलण्याचे बुजत नाहीत. बोलण्यातून घरात, समाजात, गावात, देशात, जाती धर्मात वाद लागले बोलण्यातून. म्हणून मी एक सांगत असतो, माणसानं जिभेवर ताबा ठेवला पाहिजे 2 गोष्टीसाठी. काही खाऊ नका आणि काही बोलू नका. लक्षात. वैकुंठवासी डोंगरीजी महाराज सांगून गेले, पोट मागते ते द्या, जीभ मागते ते देऊ नका. दुसरं बोलत होते, पसते एवढं खा, बसते एवढं खाऊ नका. बसते तर इथपर्यंत. लक्षात. पसते हे खाल्लं पाहिजे. खरंच सांगा, अलीकडे तरुण मंडळी जिभेसाठी खातात की पोटासाठी? उदाहरण सांगतो, मॅगी बरोबर आहे, कुरकुरे हे जिभेसाठी आहे का पोटासाठी आहे? बोला. विठ्ठल विठ्ठल. उलट तब्येत बिघडली तर डॉक्टर म्हणतात, आता यांना कुरकुरे देऊ नका, मॅगी देऊ नका, मसालेदार पदार्थ देऊ नका, तिखट देऊ नका, बेसनाचं देऊ नका. ज्यांना तब्येत बिघडली ते देऊ नका म्हणतात. याचा अर्थ असा आहे, तब्येत ज्यानं दुरुस्त राहते ते खा, विनाकारण जिभेच्या पाठीमागे धावू नका. या जगामध्ये सर्वात जास्त लोक मरतात ते व्यसनानं, 2 नंबर अपघातानं. त्याचं कारण आहे, व्यसनानं मरतात म्हणजे माणसाचं आपल्या स्वभावावर, जिभेवर नियंत्रण नाही, ताबा नाही. ज्याचा मनावरचा ताबा सुटला त्याचा जीवनाचा प्रवास चांगला होत नाही. वाहन जोपर्यंत ताब्यात आहे तोपर्यंत तुम्ही किती लांब जाऊ शकता सुरक्षित, पण ताबा सुटला की पेपरला बातमी, ड्रायव्हरचा वाहनाचा ताबा सुटल्यामुळे. लक्षात. वाहन ताब्यात ठेवा, मन ताब्यात ठेवा, जीवनाचा आणि रस्त्याचा प्रवास चांगला होईल. विठ्ठल विठ्ठल. बोलणं फार महत्वाचं आहे. आणि अलीकडे सख्खी आई, सख्खे वडील मुलाच्या मुलीच्या हितासाठी बोलतात, बाळा जास्त मोबाईल बघू नको. तर मुलाला राग आला तर अनेक मुलांनी मोबाईल आईला आणि वडिलांना फेकून मारला, नाहीतर आईला वडिलांना मारलं, नाहीतर स्वतः आत्महत्या केली. लक्षात. म्हणजे इतकाही शब्द सहन होत नाही. बाळा अभ्यास कर असं म्हटलं तर मुलांना आईला मारलं. बघा तुम्ही. तात्पर्य सांगायचं, सहनशीलता संपली. जास्त ऐकावं, कमी बोलावं हे हुशारपणाचं लक्षण आहे. अलीकडे तसं नाही, लोक कमी ऐकतात आणि जास्त बळबळ करतात. पण पुढचं ऐका, जास्त खाणारे आणि जास्त बोलणारे देवाला प्राप्त करू शकत नाहीत. अनंत वाचाळ बरळती बरळ आणि त्या कैसा. आणि जास्त खाणारा मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. 5 पांडव स्वर्गात जात असताना एकाचं पतन झालं. पण भीमदादा म्हणतात धर्माला, दादा मी तर स्वप्नात पाप नाही केलं, स्वर्गात का जाऊ शकत नाही? तर त्यांनी सांगितलं, भीमा तुला 2-2 पंक्ता होईपर्यंत तुझं जेवण होत नव्हतं. म्हणून माणसाचा आहार कसा असला पाहिजे? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, शुद्ध आहार विहार. हे मैत्रियाचे सार, हे मैत्रियाचे सार,
विहार एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक तरणा भाग्यवंत नट्य हरी कीर्तनात का कौतुक करा यांचं टाळकरी मंडळी मिळत नाहीत देवा कीर्तनकार मिळतील कथाकार मिळतील आणखी लोक मिळतील पण आता टाळकरी महत्वाचे आहेत हे यासाठी महत्वाचे आहेत अलीकडे फार स्पर्धा निर्माण झाली जो तो उठला की आपल्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये टाकणे त्याला भरपूर शाळा शिकवणे आणि त्याला भरपूर पॅकेज मिळवून देणे आणि मग मायबाप म्हणतात आमच्या मुलाला महिन्याचं कोटी रुपये 10 कोटी रुपये वर्षाचं पॅकेज आहे पण पुढचं ऐक जा ज्या मुलाला जन्माला घातलं त्याला अमेरिकेला पाठवलं तो पैसा भरपूर कमावते पण देव देश धर्माची सेवा त्याच्यानं होत नाही मायबापाची सेवा होत नाही मायबापाला नातवाची आठवण आली तर फक्त व्हिडिओ कॉल हा तुमचा नातून हे तुमचे आबा बस झालं आबा चालले म्हातारे म्हातारे होत घरामध्ये सोनं आहे शेती भरपूर आहे बँकेत बँक बॅलन्स आहे पण नातू तिकडून पाहतो आबा इकडून पाहतो आबा म्हणतात आता माझ्यानं होत नाही या घराकडे ते म्हणतात आम्हाला सुट्टी नाही मग आमचं कसं वृद्धाश्रमात जा फोन पेनं पैसे येतील अरे बाबा आता तू मुलगा आहेस आमचा अग्नी कोण देईल मांडी कोण देईल ते काही बोलू नका आम्ही सगळं करून टाकतो तुमचं बस तुम्ही जा आता लक्षात काय उपयोगाचं या म्हाताऱ्या माणसांनी फार कष्ट केले ज्या वेळेस त्यांच्या पोटात भूक होती तेव्हा त्यांना पोटभर अन्न भेटलं नाही आता सुनबाई मुलगा म्हणतो घरातले लोक म्हणतात स्वयंपाक तयार आहे गरम गरम खाऊन घ्या तर ते म्हणतात आता आमच्या पोटात भूक नाही लक्षात आणि दुसरी गोष्ट म्हाताऱ्या माणसाला पैशाची सोन्याची कपड्याची खाण्यापिण्याची काही आता फार मोठी नवई राहिली नाही त्यांना फक्त घरातले प्रेमानं बोलणारे पाहिजेत म्हाताऱ्या माणसाला रागानं शब्द बोललेले सहन होत नाही कारण त्यांची आणि मनस्थिती फार बिघडलेली असते का त्यांच्या वयाचे लोक मेलेले असतात दिवसेंदिवस घटना घडतात हा गेला तो गेला तो गेला म्हातारे माणसं रात्रभर झोपत नाहीत मग आता त्यांना फक्त सुनेनं मुलांना हिंमत दिली पाहिजे घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका आपल्या गावात गाडी आहे केव्हाही तुम्हाला रात्री आम्ही दवाखान्यात नेऊ लक्षात तुम्ही चिंताच करायची नाही असं जर तुम्ही हिंमत दिली तर घरातले मायबाप 2 वर्ष जास्त जगतील पण आता घराघरातले सून मुलगा बापाशी बोलत नाही आईशी बोलत नाही मनातल्या मनात झुरून 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 2 वर्ष जास्त जगायचे तर 2 वर्ष लवकर मरतात विठ्ठल विठ्ठल हे कशा करता सांगितलं हे मोठे साहेब होणार नाहीत इथं शिबिर झालं 20 दिवसाचं लक्षात हे फार काळाची गरज आहे तर हे शिबिरातले मुलं कधीच मायबापाला घराच्या बाहेर काढणार नाहीत झाली तुमची कमाई बँकेमध्ये किती पैसे ठेवले ते उपयोगाचं नाही पण तुमची मुलं ही तुमची खरी संपत्ती आहे ती त्याचा जर वाकळा पाय पडला नाही तर जीवनात भरपूर कमवलं लक्षात ही खरी कमाई आहे मायबाप दरवर्षी आपल्या मुलांना आपण घरी संस्कार देऊ शकत नाही शिबिरामध्ये पाठवत चला आणि हे नाही 12 म्हणजे टाळकरी राहिले तरी मोक्याच्या कामाला जरी आले तरी भरपूर झालं विठ्ठल विठ्ठल मला या ठिकाणी सांगायचं होतं युक्ताहार विहार नियमेंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण मला हे सांगायचं होतं जास्त बोलणं नसलं पाहिजे माणसाचं कमी बोलणं असलं पाहिजे हिताचं बोलणं असलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात वेचिते वचन जिनिराय समाधान काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो वसंत समय प्राप्ते काक पिक पिकाहा कावळाही बोलते आणि कोकिळाही बोलते खरं सांगा तुम्हाला कावळ्याचा आवाज चांगला वाटते का कोकिळेचा तर तुम्ही म्हणसाल कोकिळेचा का कोकिळा जास्त बोलत नाही जेव्हा बोलते तेव्हा गोड बोलते आपण शिकलं पाहिजे कावळा 12 महिने बोलतो कावळ्याचं काहीच चांगलं नाही आणि म्हणून जास्त बोलणाऱ्या मनुष्य आपल्या मनात बसत नाही हे शिकलं पाहिजे आणि विनाकारची बळबळ बंद केली पाहिजे विठ्ठल विठ्ठल म्हणून विचिते वचन जिनी राहे समाधान तुमच्या बोलण्यानं लोकांचं समाधान झालं पाहिजे असं तुम्ही बोललं पाहिजे तुझं भावाय देव तरी हा सुलभ उपाव राखावी बहुतांची अंतरे आणि भाग्य येते तदनंतरे दुसऱ्याचं मन तुम्ही राखलं की तुमच्या घरी भाग्य येईल का हो महाराज आता एखादा शेवटचा उपाय सांगा
काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती अभंगाचं 6वं चरण तुका म्हणे पाया तुका म्हणे तुका म्हणे पाया तुका हे
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावाय देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबाराय साधकांना शेवटचा उपाय सांगतात. तुकोबाराय म्हणतात जी श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे फार ताकद आहे त्यांनी मोठा उपकार केला पाहिजे. तुका म्हणे फार, पण ज्यांच्याकडे फार संपत्ती नाही, फार सहकार्य करू शकत नाही, त्यांनी थोडा तरी परोपकार. उदाहरणार्थ काय, नका देऊ दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. जुन्या काळातल्या महिला मंडळी दह्याचे पैसे, दुधाचे पैसे, तुपाचे पैसे घेत होत्या. पण खरंच सांगा, म्हाताऱ्या बायांना विचारा, ताकाचे पैसे घेत होत्या का? ताक फुकटीत होत्या. फुकाचे जीवन तरी पाजा. एवढा मोठा उन्हाळा तापते, अशामध्ये जर तुम्हाला परोपकाराचं पुण्य पदरात पाडून घ्यायचं असेल तर कुठं पानपोई लावणे, 2 लोकांना पाणी पाजणे, पुण्य ते परोपकार, पाप ते परपिडा, अनेक नाही जोडा दुजायासी. परोपकाराचं नामस्मरणाचं पुण्य फार चांगलं असते, शुद्ध पुण्य असते. आणि म्हणून होईल तेवढे परोपकार माणसानं केले पाहिजे. आपल्यावर सुद्धा 7 लोक जगावर उपकार करतात. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्य सज्जनः येते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. सूर्य, चंद्र, ढग, नदी, झाड, गाय आणि संत आपल्यावर उपकार करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार.
काय सांगू आता संतांची उपकार मज निरंतर जागविती. जागविती म्हणजे कोणतं जागविती? उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. याला जागवणं म्हणतात. संत आपल्याला जागवतात आणि म्हणून संतांचे उपकार जाणले पाहिजे. आणि ते संतांचे उपकार फेडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी सर्वांना एकच सोपा प्रश्न विचारतो. फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं नाही, फक्त हात वरती करायचे. प्रश्न असा आहे, बसलेल्या लोकांपैकी किती लोकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे? हात वर करा थोडासा. चला बऱ्यापैकी आहे. हात खाली घ्या. किती लोकांच्या घरात तुकोबाराची गाथा आहे? थोडा हात वरती करा. थोडे हात कमी झाले लक्षात. आता हात खाली घ्या. किती लोकांच्या घरी मोबाईल नाही? हात वरती करा. विठाला विठाला विठाला. संतांनी आपल्यावर उपकार केले. उपकार जाणणाऱ्या माणसाला कृतज्ञ म्हणतात. उपकार विसरतात त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ माणसाला उद्धार होण्यासाठी कुठंच साधन नाही. उपकार जाणायचे असतील तुम्हाला तर मायबाप आपल्या घरामध्ये 10,000 पासून 1 लाखापर्यंत अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हाताखाली गाडी आहे. लग्नाचा खर्च लाखोन आहे. व्यसनाचा खर्च दिवसभरात 100 रुपये आहे. पण 170 रुपयाचा गाथा आणि 120 रुपयाची गोरखपुरीची ज्ञानेश्वरी म्हणजे 290 रुपये आपण 2 ग्रंथासाठी खर्च करू शकत नाही. याच्यापेक्षा काय दुर्दैव म्हणावं लागेल बोला. संत वासुदेव महाराजांची मूर्ती महाराजांनी बसवली. अकोट भागामध्ये 2 संत होऊन गेले. एक संत वासुदेवजी महाराज आणि एक शिवराम महाराज पवार. विनोद महाराजांना माहित आहे, दरवर्षी येत असतात विनोद महाराज जगदीश महाराज तिथं उरुजव केला. त्या भागामध्ये 100 गावामध्ये फिरले ते संत आणि घराघरात ज्ञानेश्वरी गाथा पोचवली. बिघडलेले गावं फार बदमाश गावं दुरुस्त झाले. त्याचा फिरला असेल माथा, त्यांना वाचावी तुकोबाराची गाथा. 2 ग्रंथ घरात ठेवा आणि एकच पान वाचा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी ओवी अनुभवावी. एवढंच काम करा, दुसरं काहीच नाही. संतांचे उपकार तुम्ही जाणल्यासारखं होईल. त्यातून काहीतरी परतफेड होईल. होत नसते परतफेड, पण काहीतरी जाणल्यासारखं होईल. हे यासाठी सांगतो की कलियुगामध्ये भविष्यवाणी सांगितली. मरणाचे साधन खूप वाढले. प्रत्येक देश प्रत्येक देशाला मारायला टपलेला आहे. अशा संपूर्ण कठीण भीषण परिस्थितीमध्ये वाचाल तर वाचाल विठ्ठल विठ्ठल. बस 5 मिनिटात थांबतो, पण महत्वाचं सांगतो. जुन्या काळामध्ये महिला मंडळी जात्यावर दळण दळायच्या. पायली 2 पायली दळण दळून झाल्यानंतर त्या महिला मंडळी जात्याचं पीठ साफ करण्यासाठी वरचा भाग उचलून ठेवायच्या. हातात कापड घ्यायचं आणि पीठ पुसून काढायचं. पण त्यांना एक आश्चर्य दिसत होतं. कोणतं? ज्या खुंट्याच्या भोवती तासभर जातं फिरलं, ज्या धान्यानं मधल्या खुंट्याला सोडलं त्याचंच पीठ झालं. ज्यानं मधल्या खुंट्याला सोडलं नाही, जातं किती तास फिरू द्या, ते धान्य तसंच आहे. बरोबर आहे की नाही बोला. तुम्ही पाहिलं असेल तर, जुन्या बायांनी पाहिलं, नवीन बायांनी. बस उदाहरण संपलं. मधला खुंटा म्हणजे पांडुरंग परमात्मा. अवती भोवतीचं धान्य म्हणजे तुम्ही आम्ही जीव. ज्या जीवानं खुंट्यारूपी भगवंताला सोडलं त्याचं पीठ होईल. आणि ज्यानं एवढं मोठं कलियुगात चक्र फिरू द्या, त्यानं खुंट्यारूपी भगवंताला धरून ठेवलं. कितीही वाईट बातम्या जगामध्ये घडल्या, किती मारण्याचे साधनं आले, तरी जितने तारे गगन में उतने शत्रू होय. आणि कृपा करे रघुराज तो बालना बाका होय. म्हणून मायबाप देवाचा आश्रय करायचा असेल तर त्या देवाला संतांचं चरित्र सांगणारे ऐकणारे खूप आवडतात. तेही माझं प्राणा परवते आवडती निरोती. जे भक्त चरित्रात प्रशंसिती. आणि सर्व संतांनी अनेक भक्ताचं चरित्र ज्ञानेश्वरी गाथ्यात लिहून ठेवलेलं आहे. ते तुम्ही वाचल्यामुळे देव आपल्याला संकटातून तारतो. म्हणून तुमच्या उपयोगाचं सांगतो, तेवढं तुम्ही काम करा. गळ्यात तुळशीची माळ नशील तर साधू संतांनी लागून या पाया विनवितो तुम्हाला असं सांगून नामस्मरणाचं महत्व, माळीचं महत्व सांगितलं. तेवढं आपल्या गळ्यामध्ये या कलियुगात माळ असू द्या, घरामध्ये ग्रंथ असू द्या. असा हा सप्ताह असेल, त्या सप्ताहाला थोडंफार तन्मन सहकार्य करून आपल्याला प्रपंच करता करता चांगला परमार्थ करता यावा, यासाठीच अनेक सप्ताहांचं आयोजन असते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
श्री गजानन जय गजानन गुरु गजानन शुद्ध करुणिया चित्त तुझ व्हावाय देव तरी हा सुलभ बहु पाव. अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ गोलार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता चुकीचं बोललं गेलं, बुद्धीचे दोष माफ करा. योग्य असेल त्याचा जीवनामध्ये वापर करून कोणत्या तरी उपायानं देवाची प्राप्ती तुम्हाला होईल असा उपाय तुकोबाराया तुम्हाला सांगतात. तुमच्या निमित्तानं तेवढा उपाय आपण करावून आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यावी. या ठिकाणी गुरुवर्य भानुदासजी महाराज यांनी निमंत्रण दिलं आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी इथं सेवा करण्याकरता आपल्या भागात मी पहिल्यांदाच आलो. महाराज आमच्या भागामध्ये गावागावात भागवत ज्ञानेश्वरी गाथा पारायण करण्याकरता येत असतात. अनेक गावामध्ये त्यांनी परमार्थ टिकवून ठेवला. आमच्या भागात अकोट भागात दर्यापूर भागात आणि अशी तरुण मंडळी जोडली चांगली. त्यांच्या हातून त्यांच्या गळ्यात माळा टाकणे, त्यांच्याकडून ग्रंथ वाचून घेणे, त्यांच्या घरात ग्रंथ पोहोचवणे असं महाराजांचं फार मोठं कार्य आहे. म्हणून त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आलो, ही सेवा या ठिकाणी केली. बोलता बोलता थोडं जास्त वेळ बोलल्या गेलं त्याबद्दल माफ करा. उद्याची एकादशी अधिक मास चालू आहे आणि तुळशीच्या माळा मी सोबत आणलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर मी इथं महाराजजीकडे काही ठेवून देईल. उद्या तुम्ही नंतर त्या योग्य दरामध्ये महाराजांना पैसे देऊन उद्या एकादशीच्या निमित्तानं महाराजांच्या हातून माळा टाकून घेसाल आणि जीवनाची सार्थकता या ठिकाणी करून घेसाल. झालेली ही सेवा भैरवनाथ महाराज, सकाराम महाराज, श्रीराम महाराज, तुकाराम बुवाजी आदी करून सर्व संतांच्या अर्पण करून शिवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.